पुरीची रथयात्रा सुरू झाली। ही यात्रा 9 ते 12 दिवस चालते। पण तुम्ही कधी पाहिले का की जगन्नाथ भगवान, बलराम आणि सुभद्रा देवी यांच्या मूर्त्या अपूर्ण किंवा अधुऱ्या का आहेत? यामागे एक रहस्य कथा सांगितली जाते। कधी काही राजा इंद्रद्युम्न समुद्रकिनारी फिरत होता, तेव्हा त्यांना एक जड लाकूड मिळालं आणि अचानक एक वृद्ध कारागीर तिथे आला आणि ते होते स्वतः भगवान विश्वकर्मा। विश्वकर्मा राजाला म्हणाले, मी या लाकडापासून भगवान नीलमाधव, सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्त्या घडवीन, पण अट एकच आहे, 21 दिवस मी बंद खोलीत काम करीन, कोणीही या वेळेत दरवाजा उघडायचा नाही। राजानं अट मान्य केली। राजा अट मान्य केल्यानंतर दिवस जातात, खोलीतून आरी हातोड्याचे आवाज येऊ लागतात, पण एके दिवशी हे सगळे आवाज बंद होतात। मग काय, राजा विचारात पडतो आणि सर्व अटी मोडून राजा दार उघडतो आणि अचानक भगवान विश्वकर्मा अदृश्य होतात आणि या तिन्ही मूर्त्या अधुऱ्याच राहतात। आपण अट मोडली आणि देव निघून गेले याचा राजाला पश्चाताप होतो, मात्र हीच भगवानाची इच्छा असं मानून अधुऱ्या मूर्तीची पूजा केली जाते। आज ही पुरीच्या मंदिरात जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी यांच्या अधुऱ्याच मूर्तीची पूजा केली जाते। हे रहस्य तुम्हाला माहित होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।